संपत मी तुला खात्रीने सांगते की तिजोरीतले सगळे पैसे या अवदसेनेच घेतलेले आहेत. कशाच्या जोरावर बोलताय तुम्ही हे सगळं? माझ्याकडच्या किल्ल्या तर तुम्ही घेतल्या होत्या ना, मग मी कशी काय तिजोरी उघडून त्यातले पैसे घेईन? गाई, तुला जरा तरी जाणीव आहे का? या तुझ्या प्लॅनिंग मुळे आपल्यावर केवढी मोठी समस्या आलेली आहे. अगं तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पोरावर उपचार नाही झाले आणि त्याचं बरं वाईट काय झालं तर तुला एवढं कळायला हवं की आपल्या पक्षाचं नाव न यावं याची काळजी घ्यावी. पण नाही, अगं आई, तुझ्यासाठी हिला अद्दल कशी घडवावी हीच गोष्ट फार महत्वाची. अरे पण तुझ्या या नादात आपलं किती नुकसान झालंय हे काय कळतंय का तुला? काय कल्पना आहे का तुला? त्या ऍडमिट असलेल्या मुलाच्या आईचा फोन, तर तिच्याशी काय बोलू मी? हॅलो, हा बोला. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. काही लागेल ते निर्धास्तपणे मागा, बिलकुल संकोच बाळगू नका. बरं बरं. पप्पा काय बोलली त्याची आई? माझे आभार मानत होती. मला म्हणाली आम्ही मदत मागितली नसताना देखील तुम्ही मदत केली, थँक्यू. म्हणाली सिद्धिराज गाडे पाटील येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मदत मात्र आवर्जून दिली. पण मला हे कळत नाही हे सगळं झालं कसं? भावना, हे सगळं कारण माझ्याकडे असणाऱ्या किल्ल्या सुद्धा खऱ्या आहेत. मला माहिती होतं आजी कधी ना कधी माझ्याशी असं वागणार. आई, काय पाताळ यंत्री बाई आहेस ग तू. काय ग ये, हा असला मोठा खेळ तू माझ्याशी का खेळलास? खेळ खेळावा लागला आजी. कारण आम्हाला माहिती होतं का की तिजोऱ्यांच्या चाव्यांबाबतीत तू काहीतरी गडबड करणार. बस सिद्धू, स्वतःच्या रक्ताच्या आजीशी तू असं काही खेळ खेळशील असं वाटलं नव्हतं रे. हे तुझ्या बायकोचं सोडून दे, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आजी? मी तुमच्याशी कायम अशीच वागते असा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? अहो, मी तर स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही की मी तिजोरीतले पैसे काढून स्वतः जवळ ठेवीन. पण कसं आहे ना, तुमच्या बरोबर राहताना तुमच्या तोडीस तोड जर का वागायचं असेल ना, तर मला हे सगळं करावंच लागेल. या युक्त्या करायलाच हव्यात. आणि जर का तुम्हाला हे सगळं व्हायला नको असेल तर तुम्ही आमच्याशी सरळ वागा, म्हणजे मग आम्हालाही तुमच्याशी सरळ वागता येईल. पण जर तुम्ही आमच्या वाकड्यात शिरलात तर आम्ही तुमच्याशी तसंच वागू शकतो. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, जो कोणी घेईल माझ्या चांगुलपणाचा फायदा त्याला दाखवीन काय असतो भावनाचा कायदा. जानू, विश्वास ठेव माझ्यावर. जगापासून हे सगळं लपवताना जसं मी तुझी साथ दिली, तसंच हे सगळं अनाऊन्स केल्यानंतर जे काही परिणाम होतील ते भोगताना मी तुझी साथ देईन. त्या सगळ्या परिणामांना सामोरं जाताना मी कायम तुझ्या सोबत असेन.
जानू, तू इथून निघून गेल्यावर तुझ्या फॅमिलीला भेटल्यावर मला विसरणार तर नाहीस ना? श्वाप, वेडायस का तू? हे बघ, ह्या जगात मी काहीही विसरेन, पण तुला आणि आपल्या मैत्रीला कधीच नाही विसरणार. धक्का पण मारायला लागलीस आता मला. धक्का लागला? मग सॉरी हा, पण मग परत असं माझ्या मध्ये उभं राहत जाऊ नका. हे? काही कळत नाहीये मला. सासू कोण आहे, सून कोण आहे? अरे वा, म्हणजे मी या घराची सून आहे हे तुम्ही मान्य करताय? तुझ्या तोंडाला काही लगाम. अगं, किती बोलशील, किती बोलशील हं? आजी, या घरात तुम्ही आजी सासूबाई आहात, मी सून आहे. हो ना? आणि मी सगळं माझ्या आजी सासूबाईंकडनं शिकली आहे बरं का. हेच ह्यासाठीच तुम्हाला ना व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची खूप गरज आहे. कशाला? किती चिडता तुम्ही? कंटाळा नाही येत तुम्हाला चिडून? मी सांगते ना तुम्हाला, प्रेम काय आहे हे शिकवण्यासाठी तुम्हाला कुणावर तरी आणि कोणीतरी तुमच्यावर प्रेम करण्याची खूप गरज आहे. एक लक्षात ठेव, त्यासाठी ना या घरात त्या लायकीची माणसं असावी लागतात. बरं ठीक आहे, माणसं नको तर नको, एखादं मुक जनावर किंवा आपली बाहेरची झाडं त्यांच्यावर प्रेम करून बघा. कसं आहे, ते कोणी तुम्हाला उलट बोलणार नाहीत ना, आणि तुम्ही काय बोलताय हे सगळं ऐकूनही घेतील.